काय आहे? नुसतं चालणार आहेत का बोलणार आहेत पण काय? तर रुपालीचं म्हणणं असं आहे की तिचा अजूनही तुमच्यावर कोणावर विश्वास नाही. मी काय म्हणते, जेवायला वाढू का? हा आणि इकडे वाढ पटकन वाढ इकडे वाढ वाढ. हा माणूस ना ऐकतच नाही बाबा, घरादाराला भुका लागल्यात म्हणून विचारायला गेले तर. अरे उठ की. ऐक, आता काहीतरी सांगायला लागेल ना यांना. ये रुपालीचं असं म्हणणं आहे की ती तुम्हाला कोणाला ओळखत नाही. मयू का मी? असं कसा? त्या दिवशी किती गप्पा मारल्या आपण, हा नाही का? अरे तसं नाही रे बाबा, मग तसं नावानं ओळखते पण माणूस म्हणून तुम्हाला कोणाला ओळखतच नाही ती अजून. आमच्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे हाच प्रॉब्लेम आहे तुमच्यात. माझ्या डोक्यात आयडिया आहे. पूर्वीच्याकडे कसं व्हायचं? स्वयंवर व्हायचं. गावोगावचे राजकुमार यायचे आणि आपापली कला सादर करायची. मग समजा एखाद्याची कला राजकुमारीला आवडली, मग राजकुमारी म्हणायची की बा पप्पा मला ह्योच पाहिजे. मग आवडलेल्या राजकुमाराशी राजकुमारीचं लगीन व्हायचं. आता आपल्याकडे एक खरी राजकुमारी आहेच, पण कुठल्याही अँगलनं तुमच्यापैकी कुणी बी राजकुमार दिसत नाही. आणि कला काय आखल्याचा तुमचा काही संबंधच नाही. ए किसन मामा इथल्या हित सांगा की तुम्ही. झिरो आहे तुम्ही, झिरो. भारतराव ओ ओ तर आपण एक गंमत करू. आपण ना बगाबगीचा कार्यक्रम करू. काय? हा? मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, बनवलं? रुपाली स्वयंवर. सांगतो मी तुला, थांब. त्याच्यावर सगळं पुढचं वेळापत्रक टाकतो तुम्हाला. हा? तयारीला लागायचं. चटा चटा. हा ग्रुपवर कोण कोण आहे? तुम्ही 5 जण आणि मी. ऍडमिन बदला राव. तुला घ्यायची आधी काढीन मी त्यातनं. ऐकी जरा मी काय सांगतो ते. जो सगळ्यात जास्त चांगलं इम्प्रेस करेल त्याला रुपाली पसंत करील. आमचे वडील ऐकतच नाहीयेत. ते म्हणतात काही करून ते रुपालीला ते हे काहीतरी कर म्हणतात. ते इम्प्रेस इम्प्रेस. हा तेच ते. ते म्हणजे नक्की काय रे सूरज? हे असं जोरात प्रेस करायचं का? ए सूरज ते रुपालीला काय आवडतं सांग ना. म्हणजे एखादं फळ वगैरे. जांभूळ. आपण तर रुपालीच्या प्रेमातच पडलोय राव. आपण पण दीपिका पदुकोण सारखे डोळे, कॅटरीना सारखे वट, आयशा काकी सारखे हात. हात किती आहे? याला एकदमच गोर होईल का रे? हो हो. ये ना बाबा घेताना एक सेल्फी घेऊ. नाही कशाला. ये ना. एकदमच फरक पडला रे. हो हो खूपच. तिला आणखी हे करायला काय करू रे? हे म्हणजे प्रेस. इम्प्रेस इम्प्रेस. हा काय करू? तिला फुले आवडतात का? हो महात्मा फुले खूप आवडतात तिला. फुले नाही म्हणला. अरे फ्लावर फ्लावर फ्लावर. तिला गुलाबजाम आवडतात. या या बसा. हे सगळं गुलाबी गुलाबी का केलंय? ते किसन म्हणला तुम्हाला इम्प्रेस करायचं ना. आपला विषयच तो आहे. 1 फॉर द रोज. एक सेल्फी मारू का? मारा या. काय रे? तिकडं वाजते इकडं वाजते, त्याच्यामुळे होतं हे सगळं. तर काय मग भारतराव? काय करता तुम्ही? काय करू? पोटा पाण्यासाठी काय करता? हे आपण उपसरपंच आहे ना. काय करायची गरजच नाही आपल्याला. गावचा विकास हाच आपला ध्यास.
नाही पण उपसरपंच तुम्ही तुमच्या वडिलांमुळे आहात ना हा. तुम्ही स्वतः काय करता ते मेगा सिटीचे प्रोजेक्ट टाकले ना ते हे पाडलेत प्लॉट पैसाच पैसा वाढीव हा. मस्त केवढं मोठं घर आहे तुमचं पण इतक्या मोठ्या घरात तुम्ही आणि तुमचे वडील दोघच राहता का हा. आमची आई मी लहान असतानाच हॉप झाली ना अण्णांनी दुसरं लग्न नाही केलं त्यांचं सगळं बाहेरच भागायचं मी असा इथं तिथं वाढले तो विषयच नाही ना आणि तुमची बायको बायको कोण कुठं कोणाची बायको तो विषयच नाही ना तोच तर विषय आहे ना माहेरी पाठवलं ना तुम्ही तिला तुम्हाला कोणी सांगितलं किसननीच सांगितलं नाही त्याने याच्या कशाला आईला. सांगायला पाहिजे आता जर मला तुमच्याशी लग्न करायचंय तर मला तुमच्याबद्दल सगळी माहिती नको का हा माहिती तर पाहिजे ना काय झालं तिला मुलगाच होत नव्हता दोन्ही खेपेला मुलीच बर त्या पाडल्या तिसऱ्या खेपेला परत तेच डॉक्टर म्हणले बाईच्या जीवाला धोका आहे म्हणलं नाही बा. त्या अवस्थेत माहेरी पाठवली म्हणजे समजा उद्या आपलं लग्न झालं आणि मला पण मुलगी झाली तर मला पण माहेरी पाठवाय आपल्याला मुलगाच होईल ना आलं अगं काय किती वेळ काय होतं का नाही किती वेळ चाललंय गुराळ डिसॉक्शन घे हे काय गुलाबजाम तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना अरे बजरंग अरे तुझीच खोली आहे ना असं बाहेर काय उभायस चल आत ये बघू ये बस काय रे मी काय खाणार आहे तुला घ्या किसनराव अशी ताजी एकच घ्या आहे खारी. खारी. अजून घे त्यांना तुम्हाला तर माहितीच आहे आपलं घर एकदम दूध त्याचं घर आहे का नाही हा. तुमची पोरगी सुखात राहणार एकदम काळजी करायची 2 महिन्यात वाळ खायला येणार नाही अशी होईल आणि या आमच्या मिसेस आहे का नाही हे शेजाऱ्यांची पोरं आहेत का जाऊ बाई अहो शेजारच्यांची कशा पाहिजे माझीच आहेत आहा. आता आमच्या बजरंगाचं लग्न झालं का नाही मग त्याला बी पोरं होतील मग काका आणि पुतण्या जोडीनी शाळेला एकत्र काय पप्पू मुततो अगं हे काय झालं अगं हे बघ ना हे काय झालं बापू द्या की हागीच बांधतो पण हे आमचं धाकट आहे का नाही लईच चाबरे हागीच बांधली ना की त्याला हागीच होत नाही पण आमचा यो मोठा लय हुशार आहे हे असलं काही होणार असलं का नाही की मग असं नुसतं समोर येतो आणि उभा राहतो चेहरा करतो असा की आपण समजायचं काम चालू आहे किंवा काम झालेलंच आहे आमच्या बजरंगचं बी तसंच आहे प्रॉब्लेम काय आहे तुझा नाही म्हणजे ते कसं सांगू सांग रे बिंदास म्हणजे ते म्हणजे ते असतं ना म्हणजे लग्नानंतर नवरा बायको मध्ये ते म्हणजे जे काय असतं ना ते कसं तरीच वाटतंय मला